राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी काही वेळापूर्वी शरद पवारांची भेट घेतली। या भेटीसाठी तटकरे पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले। या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली। दिवसभर पटेल आणि तटकरेंचं नाव राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नसल्याच्या चर्चा रंगलेल्या। राष्ट्रवादीच्या एका पत्रामधूनही नावं वगळण्यात आली होती, मात्र राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या यादीत तांत्रिक आणि क्लेरिकल चूक असल्याचं स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांनी दिलं। संध्याकाळी तटकरे पवारांच्या भेटीला पोहोचले। या भेटीनंतर तटकरेंनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली। शरद पवारांची तब्येत गेले काही दिवस ठीक नव्हती, त्यामुळे त्यांच्या तब्येतीच्या विचारपूस करण्याला भेट दिलेली होती, अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिली। यामागे कोणतेही राजकीय कारण नाही, कोणतेही राजकारण नाही, असंही तटकरे म्हणाले। त्यांची तब्येत अनेक दिवस ठीक नसल्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले काही दिवस वेळ मागितला होता, कारण साहेब ब्रीचखंडीमध्ये होते। आज मी गुवाहाटीला एनडीएचे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या शपथविधीला त्या ठिकाणी गेलो होतो। उद्या नितेश राणेंचा दौरा आहे, परवा माझे दौरे आहेत आणि आजच साहेबाला वेळ होता, कारण ते नाहीत म्हणून तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तिथं आलो। बाकी कुठलाही याच्याशी विषय नाही। दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला निर्णय, आता सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काही काम करतो ते ठामपणाने त्या ठिकाणी राहणार। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बाबतीत जे झाले त्याबद्दल सर काही याचा काही संबंध याच्याशी नाही, त्या बाबतीमध्ये भेटी संदर्भ नाही, मात्र याचा बिलकुल संबंध नाही एक भाग। आणि त्यानंतर या संदर्भामध्ये वहिनींनी स्वतः ट्विट केलेलं आहे। या विषयावरती मला काय बोलायचं नाही। आजची भेट ही केवळ साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।